ग्लास प्लीज रोटेट करा. गेटच्या बाहेर आपली एक टू व्हीलर आहे, त्याचा ग्लास रोटेट करा प्लीज. अजून करा दादा थोडंसं, त्याचा ग्लेज येतोय मैदानाच्या आत. समोर आहे का? बॅटरला फक्त प्रॉब्लेम नाही आहे ना? अजून एक महत्त्वाची मॅच आणि एक बिग बॅटल या प्रतियोगितेतील आपण पाहतोय. आता लगेचच होते ती मॅच देखील सुरू. फिरवा ना, फिरवा ती ग्लास, टर्न करा प्लीज. येस, थँक्यू. नाही 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 झालं, नाही झालं, नाही झालं. हा आता झालं. थँक्यू दादा, थँक्यू. चला, पहिलं षटक हातात असताना शुभम सांगळेला आपण पाहतोय. अजून एक कांदिवली चारकोपचा हा देखील एक खेळाडू आपण पाहतोय आता मुख्य मैदानाच्या आत. षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता अजून एक नवीन मॅच आता येते आपल्या भेटीला. साई माऊली प्रथमतः फलंदाजी दिसतील आणि त्यांच्या समक्ष जर पाहिलं तर नक्कीच आहे टीम बंदर पगाडी. ऑफिशियल कॉल आलाय पंचांचा देखील. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. शुभम सांगळेचा पहिलाच बॉल. बॅटची एज आहे नक्की आणि पहिल्याच बॉलवर महत्त्वाचा फलंदाज प्रशांत कोरगावकर शून्याचा चष्मा घालत असताना बॅक टू द पव्हिलियन. व्हेरी फर्स्ट बॉलवर आता स्ट्राईक करतोय तो म्हणजे शुभम सांगळे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रसाद रहाटे. अजून एक हरवणारी खेळाडू. अगदी या रबर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल किंवा लेदर बॉल क्रिकेट असेल, तिन्ही फॉर्मॅटमध्ये अगदी दर्जेदार खेळ प्रसादचा देखील राहिलाय. आणि बंदर पखाडी म्हटल्यानंतर नुकत्याच गेल्या आठवड्यात आपण जय हनुमान चषक पाहिलं. अगदी दुसऱ्याच पर्वात काय दिमागदार आयोजन होतं. तिथे सुद्धा अगदी प्रेक्षकांनी भरलेलं ते मैदान देखील आपण पाहिलं. मैदानाच्या अवतीभोवती नाही म्हटलात तरी 1000 प्रेक्षक तरी असतील. ज्याला जिथे जागा मिळत होती तिथे प्रेक्षक उपस्थित. आणि त्याच बंदर पगाडीचा हा संघ आपण पाहतोय. पण आज आपण अनुभवता येते म्हणजे राजन मेमोरियल ट्रॉफी. पहिलाच दिवस आहे स्पर्धेचा आणि प्रेक्षकांची देखील गर्दी आता हळूहळू येऊ लागली आहे. संध्याकाळचं सत्र आता आपण पुढे पदार्पण करतो. संध्याकाळच्या सत्रात आता नवीन फलंदाज आलाय फलंदाजीकरिता प्रसाद रहाटे. हे देखील बॅटल अगदी बघण्यासारखं असेल. प्रसादसाठी पहिलाच बॉल अगदी बाउन्सर हाताळायचा होता, पण 1 फॉर दी ओव्हरची तंबी देखील आता मिळाली आहे गोलंदाजाला आणि व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. ज्याप्रमाणे गौरांगनी सांगितलं की मातीच्या खेळपट्टीवर खेळणं तितकंसं सोपं नसतं. ॲडजस्टमेंट्स अगदी क्विक कराव्या लागतात आणि त्याचप्रमाणेची गोलंदाजी आता करण्याचा मानस नक्कीच असेल शुभमचा देखील. यावेळेला बॅटची कड पुन्हा एकदा आणि लागोपाठ 2 फलंदाज होत आहेत बाद. दोन्ही फलंदाज शून्याचा चष्मा भारतत असताना बॅक टू द पव्हिलियन. टीम साई माऊली इन डीप ट्रबल नाव. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 2 महत्त्वाचे फलंदाज आता आपण गमावले आहेत. शुभम सांगळेला सलगच्या 2 चेंडूंवर मिळत आहे त्या 2 सफलता. आणि आता पाहूया नवीन फलंदाज कोण येतोय मैदानाच्या आत. देवराज नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड देवराज आता चाललाय मैदानाच्या आत. क्षमता आहे देवराजकडे सुद्धा. ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी आपण पाहिली आहे, अगदी ते फलंदाजी सुद्धा करू शकतात. याचं कौशल्य त्यांनी बऱ्याचदा दाखवून दिलंय. पण आता संघाला गरज देखील आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना फलंदाजी आता करावी लागेल, कारण सलगच्या 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय आता शुभमला. बंदर पगाडीचा संघ म्हटलं की अगदी स्टार स्टडेड हा देखील संघ आहे, पण साई माऊलीला देखील कसं विसरून चालेल. अगदी गेल्या 2 वर्षात केलेलं ते पदार्पण आपण पाहिलं. अगदी जो प्रोग्रेस ग्राफ आहे तो त्यांचा देखील अगदी वरच चाललाय. पण आता या मॅचमध्ये या सामन्यात थोड्याशा आता अडचणीत सापडलाय. यावेळेला सुद्धा बाउन्सर हाताळण्याचा प्रयास आणि आता लगेच पंचांनी सांगितलंय आता हा नो बॉल आहे, कारण याआधी आपल्याला 1 फॉर दी ओव्हरची तंबी देण्यात आली होती. पण तरीसुद्धा शॉर्ट बॉलचा वापर आणि त्यानंतर अतिरिक्त उसळी आणि त्याचमुळे हा बॉल आता नो बॉल असेल. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट म्हटल्यानंतर कुठेही मारा, कितीही लांबवर मारा, फलंदाज बाद होणार नाही. फ्री हिटची संधी आहे आता. नक्कीच पाहावा लागेल की कशा पद्धतीने आता या फ्री हिटच्या संधीचा वापर करेल तो म्हणजे देवराज. आणि पहा हीच गेम स्पिरिट आहे. अगदी प्रणयला कळलं की काहीतरी मागणी करतोय देवराज. लगेच त्यांनी आपल्या हातून तो बॅन काढत असताना देवराजला दिलाय
आणि जरी अपोजिशन असले मैदानाच्या आत तरी मैदानाच्या बाहेर हे सर्वच एकमेकांचे मित्र आहेत आणि मैत्रीपूर्ण भावना दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय. कित्येक वर्ष एकत्रित खेळले आहेत, आमने सामने खेळले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कड आहे आणि आता हा फ्री हिटची संधी असताना धाव घेण्याची संधी आपण पाहिली, पण दर्शननी नक्की केलंय काय? गेम प्रेझेन्स ऑफ माइंड थोडासा नव्हता इथे दर्शनकडे. त्यांनी कॅच तर कंप्लीट केली, पण कदाचित तो विसरून गेला होता की ही फ्री हिटची संधी आहे. सर्वाईव्ह करतोय आता. संधी पुन्हा एकदा मिळाली आहे, ती म्हणजे देवराजला, आणि अगदी बचावलेत कारण हा बॉल फ्री हिट होता. चांगली गोलंदाजी शुभम सांगळीची आपण पाहतोय पहिल्या षटकात. अजून एक चांगला बॉल. या वेळेला सुद्धा गती पहा, अगदी वेगावर स्वार होत असताना गोलंदाजी करताना पाहतोय आपण शुभम सांगळे याला. आणि हा स्पीडस्टर आहे कांदिवलीचा, हा देखील एक स्पीडस्टर गोलंदाज आहे. अगदी यंगस्टर आणि यंगस्टरसारखीच गोलंदाजी आपण त्याची प्रत्येक प्रतियोगितेमध्ये पाहतो. काहीसा बदल करण्याचा प्रयत्न दाखवला होता शुभमने, पण प्रणयने सांगितलं की काही करण्याची गरज नाही आहे. यावेळेला लो फुल टॉस त्यालावर फटका तर खेळला आहे. अजिंक्य धुमाळ आहेत तिथे, एकच धाव मिळेल फक्त आणि फक्त. नाही, अजिंक्य नाही आहेत, एक धाव तरी मिळते. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकात होते. आता पॉवर प्लेचं हे षटक आणि पॉवर प्लेच्या या षटकात दोन खेळाडू अगदी सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर. विशाल नागाने प्रथमच या ओव्हरमध्ये बॅटिंग यांच्या दिशेने येत असताना BPL मध्ये ह्यांच्या देखील नावावर एक अर्धशतक राहिलंय. आणि या वेळेला घडलंय काय? गतीमध्ये परिवर्तन आणि पहिल्या षटकात महत्वाचे 3 फलंदाज बाद करतोय तो म्हणजे शुभम सांगळे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज होऊ द्या एकदा. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं त्याचं एक उत्तम उदाहरण देत असताना शुभमला आपण पाहिलं. सर्वप्रथम पहिल्या चेंडूवर प्रशांत कोरगावकर याला बाद केलं, त्यानंतर प्रसाद रहाटेला बाद केलं आणि त्यासोबत विशाल नगाने देखील. तिन्ही महत्त्वाचे फलंदाज अगदी त्यांनी परतवलेत पवलेंच्या दिशेने. चला मित्रांनो, इतका वेळ घेऊ नका, अगदी फलंदाज बाउंड्री लाईनच्या दिशेने पोहोचलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मान. नवीन फलंदाज मान चाललाय मैदानाच्या आत. आता मानला देखील स्वतःच्या संघाकरिता मान सन्मान वाढवावा लागेल, अन्यथा या स्पर्धेत बनून राहायचं त्यांचं स्वप्न अगदी क्षणात चकनाचूर देखील होऊ शकतं. पण आता इथूनही क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. आता संकटात तुम्ही नक्कीच सापडलाय, पण इथून संकट मोचकाची भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. दर्शन नवीन गोलंदाज. दर्शन मांजरेकरला आपण पाहतोय. अजून एक तेज तर्रार वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा देखील गोलंदाज. बंदर पकाडेनी गेल्या 2 वर्षात ज्याप्रमाणे हा संघ बांधलाय त्यामध्ये नक्कीच प्रणय कोळीचा देखील एक मोठा हात आहे. कर्णधाराच्या भूमिकेत विवेकला आपण पाहतो. अगदी शांत चित्ताने कर्णधाराची भूमिका तो देखील पार पाडत असतो. नुकताच भाईंदर नवगरमध्ये होणारी ती स्पर्धा आणि त्यामध्ये 30 धावांची एक स्फोटक खेळी देखील आपण त्याची पाहिली. संरक्षण निघेल या संघाचा एक भाग आहे, पण आता साई माऊली संघाला कुठे ना कुठे इथून इनिंग बिल्ड करावी लागेल. अजूनही 24 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे शिल्लक आहे आणि त्या 24 चेंडूंमध्ये अजूनही तुम्ही धावा करू शकता, पण आता संघ अगदी धोक्यात सापडलाय. 3 फलंदाज पहिल्या षटकात बाद झालेत. दर्शनचा बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाउन्सच झाला नाहीये आणि डॉट बॉल येतोय पहिल्याच बॉलवर. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहतोय. एक स्वीपर कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने देखील एक खेळाडू आता स्थित आहे, कारण हा लेफ्ट हँडेड फलंदाज आहे आणि लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी अगदी पर्याप्त असे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. शुभम सांगळे आहेत तिथे. एक धाव नक्कीच मिळेल आणि एकावर समाधान देखील मानावं लागेल. मान आता बॅटिंग एंडच्या दिशेने आलाय. मानकडे देखील मोठे फटके खेळण्याची ती क्षमता आहे, पण क्षमता असून चालत नाही. त्या क्षमतेला नक्कीच मैदानाच्या आत तुम्हाला कामी आणावं लागतं आणि आता तेच काम करण्याकरिता मानला देखील प्रमोट केलं गेलंय मैदानाच्या आत. राजन मेमोरियल ट्रॉफी आपण पाहताय. 6व्या पर्वात नक्कीच या स्पर्धेने आज दिमागदार असं पदार्पण केलंय. पहिलाच दिवस या स्पर्धेचा आणि आता बाउन्स पहा. वाह, काय बाउन्स झालाय. अगदी शोल्डरचा पर्याप्त वापर आणि तो वापर करत असताना फलंदाजाला अगदी रोखून ठेवलाय. अजूनही प्रणय कोळी बॉलिंग एंडवर नाही आलाय, आशिष सुद्धा आहे,
पण म्हणजे पहा या टीममध्ये बॅलन्स पहा. अजिंक्य सुद्धा अजून आहे गोलंदाजीच्या ऑप्शनमध्ये. म्हणजे किती वैविध्यपूर्ण हा संघ बांधला गेलाय. प्रत्येक फलंदाजासाठी एक वेगळा ऑप्शन या संघात उपलब्ध आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते, वेगावर स्वार. मी म्हटलं होतं जेव्हा हा गोलंदाजी करण्याकरिता आला, मी आधीच म्हटलं होतं की या गोलंदाजाकडे ते कसब आहे, या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. रोहित नार्वेकर चतुर, गेले 10 ते 15 वर्ष अगदी प्रोफेशनल लेवलचा टेनिस बॉल क्रिकेट हा देखील खेळाडू खेळतोय. वयाच्या अवघ्या 15 ते 16 वर्षी सँडी एस पी सारख्या एका मोठ्या संघात पदार्पण आणि त्यापासून झालेली ती सुरुवात. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, सर्कलच्या आत मोरे उपस्थित होते, चूक होत नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. आता कुठे ना कुठे असं वाटू लागलंय की हा क्रिकेटचा स्कोर आहे का मी फुटबॉल पाहतोय. धावा आणि विकेट्स एकमेकांशी कॉम्पिटिशन करतात. नवीन फलंदाज रवी मिश्रा चाललाय आता मैदानाच्या आत. सुभाष पावसकर यांचं देखील शुभागमन होताना आपण पाहतोय. सुभाष दादा वेलकम, आपलं देखील स्वागत आहे मुख्य मंचावर. आपण देखील येऊन आसनस्थ व्हायचंय. स्वागतम, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. राजन मेमोरियल ट्रॉफी नवीन फलंदाज रवी आलाय. आता रवीला इथून पुढे आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीपर्यंत घेऊन जावंच लागेल, कारण ज्या पद्धतीने आता गोलंदाजी होते अगदी असं वाटतंय आपण हा सामना ऑस्ट्रेलियामध्ये खेळतोय किंवा न्यूझीलंडमध्ये. ज्या पद्धतीने दर्शनच्या गोलंदाजीवर जो बाउन्स आपण पाहतोय, अगदी कौतुकास्पद गोलंदाजी दर्शनची होते. आत्तापर्यंत या षटकात एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. 4 चेंडू डॉट हातात असताना एक विकेट देखील आपल्या नावावर केली आहे त्यांनी नक्की. शेवटचा बॉल घेऊन दर्शन अगदी एका मोठ्या रणअपणीशी सज्ज झालाय पुन्हा एकदा. यावेळेला सुद्धा काय गोलंदाजी, वाह. आता प्रेक्षकांना विनंती आहे, ही जर गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी मैदानाच्या आत एकदा टाळ्या व्हायलाच पाहिजेत. एक षटक हाताळलं, एक धाव दिली आहे आणि विकेट देखील टिपली आपल्या नावावर. काय गोलंदाजी करतायत बंदर बखाडीकर, अगदी रोखूनच ठेवलंय. चला लगेच स्पीडअप करूया, सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. गोलंदाज तुम्ही निवडलाय. शुभम सांगळे याला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय बॉलिंग मार्कवर. शुभमचं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर ते देखील अगदी 2 धावांचं आपण पाहिलं. धावसंख्या एकंदरीत आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावांवर. 4 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 4 धावा आपण पाहतोय आणि 4 फलंदाज सुद्धा बाद झालेत. म्हणजे फुटबॉल आपण कदाचित पाहतोय की काय असं समीकरण आता दिसू लागलंय. पण देवराज अजूनही मैदानाच्या आत आहे आणि त्याच्या सोबतीला रवी. ही स्कोर नक्कीच ते वरती घेऊन जाऊ शकतात. यावेळेला अजून एक चांगला बॉल, अपील लाऊड आहे. पंचांवर त्याचा कुठलाही असर होत नाहीये आणि DRS फक्त आणि फक्त बीमर करीत आहे. म्हणजेच काय तर पुन्हा सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणी यायचं आहे. डॉट बॉल हाताळलाय केतन पाटील. आपण जर पाहिलं तर बंदर पखाडी या संघाचे अजून एक समर्थक थेट लंडनहून प्रत्येक सामना ते पाहतात. आणि जेव्हा कधी बंदर पखाडीचा संघ मैदानाच्या आत असतो, पारितोषिकांची लयलूट थेट लंडनहून देखील ते करत असतात आणि त्याचप्रमाणेचा खेळ होतो देखील या संघाचा. शुभम सांगळे चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. या वेळेला सुद्धा मिस टाइम स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. विवेक आहे तिथे आणि एकच धाव मिळेल फक्त आणि फक्त. स्ट्राईक रोटेट होते स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. पुन्हा एकदा रवी मिश्रा येताना आपण पाहतोय. सिंगल डबलचा खेळ आता तरी सुरू आहे मैदानाच्या आत. आणि मी म्हटलं होतं सकाळच्या सत्रातच की जरीही बाउंड्री जवळ असल्या तरी जर चांगली गोलंदाजी झाली तर फलंदाजांना देखील कठीण होऊ शकतं स्कोर करणं, आणि तेच पाहतोय आता. अगदी यावेळेला लाऊड अपील आहे, अगदी यष्टांच्या समोर सापडलाय रवी मिश्रा आणि पंचांसाठी कुठलीही कठीणाई नव्हती. जशी अपील झाली पंचांनी सांगितलं येस द बॅटर इज आउट. अजून एक धक्का. अर्ध्याहून निम्मा संघ आता परतलाय पवेलियनच्या दिशेने. नवीन फलंदाज योगी आता मैदानाच्या आत. योगीला आपण मैदानाच्या आत जाताना पाहतोय. एक चांगली युनिट आहे साई माऊली या संघाची सुद्धा, पण आता कुठे ना कुठे हा संघ एका पत्त्यांच्या बंगल्यासारखा ढासळताना आपण पाहतोय. धावा काही येत नाही आहेत, पण नितांत वारंवार विकेट येताना आपण पाहतोय. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील आणि जर धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 5.
यावेळेला सुद्धा अजून एक चांगला बॉल अगदी ब्लॉक होलमध्ये बिगिट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता सौरभ सिंग आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. सौरभच्या हाती हा बॉल चाललाय. एक धाव मिळते, धावसंख्या 6. शुभमने आतापर्यंत या सामन्यामध्ये 4 विकेट आपल्या नावावर केल्यात, ज्यामधील पहिल्या 3 विकेट त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये टिपल्या होत्या. अगदी प्रेक्षणीय गोलंदाजी होते शुभमची देखील. यावेळेला हा विकेट आहे आणि आता कनेक्शन चांगलं झालंय. ऑफ कटर करण्याच्या नादात अगदी स्लॉटमध्ये आला हा बॉल आणि त्याला अगदी पार्किंग लॉटमध्ये पाठवलंय षटकाराकरिता. 6 धावा. पहिला षटकार या मॅच मधील आत्ता येतोय, तो म्हणजे 4थ्या नाही तर 3ऱ्या षटकात. चला, मॅच बॉल आलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आत, म्हणजे त्याच बॉलने पुन्हा एकदा आपण गेम कंटिन्यू करणार आहोत. या षटकाराने तितकासा आता असर होणार नाहीये बंदर पखाडी संघावर, कारण आता सध्या तरी ते एका अटॅकिंग पोझिशन मध्ये आहेत. यावेळेला अजून एक चांगला बॉल इनटू द ब्लॉक होल, राईट इनटू द हँड्स ऑफ प्रणय कोहली. अजून एक बॉल डॉट येतोय आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 3 षटकांअखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धावांवर. अगदी कासवाच्या गतीने ही धावसंख्या पुढे सरसावते. अजूनही शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर, आशिष कनोजिया. अजून एक ऑलराऊंडर खेळाडू, अगदी मोठमोठ्या संघांना यांनी देखील रिप्रेझेंट केलंय. मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व या देखील खेळाडूंनी केलंय. कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्या देखील पाठीशी आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर एकंदरीत राजन मेमोरियल ट्रॉफी 2026 चा हा महासंग्राम आपण पाहताय. 6व्या पर्वात या स्पर्धेने नक्कीच पदार्पण केलंय आणि 6व्या पर्वात प्रथमच बोरिवलीच्या नगरीमध्ये मॅन ऑफ द सिरीज करिता एक 2 व्हीलर बाईक आपण पाहतोय. tenniscricket.in वर या प्रत्येक क्षणांचं टिपतोय आपण एकूण एक मेमरीज, कारण हा महत्त्वाचा सामना देखील आता सुरू आहे मैदानाच्या आज, ज्या ठिकाणी नवीन गोलंदाज आशिष कनोजी आलाय गोलंदाजी मार्कवर. त्याचा सामना करेल नक्कीच तो म्हणजे राईट हँडेड फलंदाज मान. यावेळेला योगीच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बिग हिट. काय फटका खेचलाय, अगदी वेट केला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करत असताना योगीच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार आलाय. 6 धावा. च्या ठोक्यावर आमचे डीजे देखील जागलेत. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ ग्रेट बॉल. षटकाराचा प्रतिउत्तर देतोय आता आशिष. एक ग्रंटिंग साऊंड देखील येतोय बॉल डिलिव्हर करताना आणि बॉल डॉट देखील आलाय. पहिला षटकार अगदी दर्जेदार खेचला, पण त्यानंतर आशिषने देखील सांगितलंय की मला देखील कमबॅक कसं करायचंय माहिती आहे. आशिष कनोजिया यावेळेला शफल केलंय फलंदाजाने. आता चेस मोठा आहे, नाही थांबणार आहे हा बॉल. कव्हर ड्राईव्ह, चौकार. इट्स लाईक अ ट्रेसर बुलेट. 4 रन. अगदी कव्हरची दिशा निवडत असताना हा चौकार आपण पाहिला. यावेळेला सुद्धा बिग हिट करायचा होता, कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. एक धाव मिळते, मिड विकेटच्या दिशेने हा बॉल गेलाय आणि आशिष कनोजिया नक्कीच म्हटलं तर आम्ही दोघं एकाच संघासाठी कांगा लीगचं क्रिकेट देखील खेळतो आणि त्यामध्ये सुद्धा प्रदर्शन चांगलंच राहिलंय. पण आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आत. स्टार सीसी साठी लेदर बॉलचं क्रिकेट देखील अगदी चांगल्या पद्धतीचं राहिलंय आशिषचं. यशांच्या मागून आपण जर पाहिलं तर प्रणय कोहली प्रत्येक गोष्टीकडे अगदी लक्ष देऊन आहे, कशा पद्धतीने चेंजेस करावे लागतात. इनटू दी ब्लॉक होल, पण ह्या वेळेला वेट अँड वॉच पॉलिसी. बॉलला आधी येऊ दिलं आणि त्यानंतर फेकून सुद्धा दिलंय सीमारेखा बाहेर. षटकार येतोय. 6 धावा.
जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावांवर. शेवटच्या षटकाला होईल सुरुवात, पण त्याआधी वळूयात आमच्या डीजे कडे. नक्कीच आपण पाहताय अगदी त्या कठड्यावर बसून पंकज पालन ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ताई पॅकर्सचे खेळाडू पंकज पालन हे देखील मैदानाच्या आत सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. वेलकम पंकज दा. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे कव्हरच्या दिशेने, हातात हा बॉल आहे आणि डिरेक्ट हिट, पण यावेळेला फलंदाज सेफ आहे. येस पंकज दा प्लीज, तुला स्टेजवर यायचं आहे. पंकज पालन अगदी गेले कित्येक वर्ष प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण त्यांच्या मार्फत पाहिला आहे. अगदी उंचपुऱ्या बांध्याचा आणि तेच तर असा हा गोलंदाज ताई पॅकर्स संघासाठी नितांत त्याचा खेळ कित्येक वर्ष आपण देखील पाहतोय. तर पंकजदा, माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज मुख्य मंचावर यायचं आहे. आयोजकांमार्फत एक नम्रतेची सूचना आहे. दादा ये. चला, थर्ड अंपायरची आता मागणी केली गेली आहे रनआउट करिता. लगेचच आमचा वॉर रूम आता ॲक्टिवेट होईल, ज्या ठिकाणी सादिक सर चेक करतायत की फलंदाज सेफ आहे की आहे आउट. अगदी डीपवरनं तो थ्रो आला आणि त्यासोबतच डिरेक्ट हिट देखील झाला, पण आता पाहावं लागेल फलंदाज सेफ आहे की नाही. चला, बॅटर सेफ आहे. थर्ड अंपायरची मागणी नक्कीच झाली होती, पण आता बॅटर सेफ होताना आपण पाहिलंय. अजिंक्य धुमाळ हा देखील एक हरवणारी खेळाडू, अगदी लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा तो खेळतोय, पण या वेळेला समोरची दिशा निवडली आहे आणि आता झेल होत नाहीये. अगदी नो मॅन्स लँडमध्ये हा बॉल जाऊन पडतोय, तरी सुद्धा एक धाव मिळेल. योगीच्या बॅटमधून एक षटकार आलाय, पुन्हा एकदा ती स्ट्राईक आता त्याच्याकडे येते. आता तुम्हाला मोठे फटके खेळावेत लागतील. सेकंड इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग लाईनअप आहे, कुठे ना कुठे तुम्हाला षटकारांची भाषा आता खेळावी लागेल. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, समोरची दिशा निवडली आहे, खेळाडू आहेत तिथे, एकच धाव मिळते. जस्ट सिंगल कन्सिडेड, एकापेक्षा जास्त काही नाही. कुणाल जयस्वाल यांना देखील आपण मुख्य मंचावर पाहतोय. गोराई विभागाला अगदी बिलॉंग करणारं हे देखील व्यक्तिमत्व, त्यांनी देखील या स्पर्धेमार्फत आपली वर्णी लावली आहे. आता समोरची दिशा आहे आणि अगदी हा बॉल जाईल सडक पे कडक, बेधडक, 6 धावा, षटकार. लॉग ओव्हरचा खेळ आपण पाहतोय, त्यामध्ये आलेला हा षटकार एक ऊर्जा देऊन जाईल नक्की साईमाऊली संघाला. शेवटच्या 2 चेंडूचा काही शिल्लक आहे अजूनही. यावेळेला सुद्धा फुलटॉस होता. हाऊ कॅन यू मिस दिस अपॉर्च्युनिटी. हा चेंडू नक्की षटकारासाठी जायला हवा होता, पण आता ते झालेलं नाहीये आणि आता रिव्ह्यू घेतला गेलाय तो म्हणजे बीमर करिता. पुन्हा एकदा आमच्या वॉर रूम मध्ये ऍक्टिव्हिटीज सुरू होतील आता.
चला फेअर डिलिव्हरी आहे. स्कोर झालाय आतापर्यंत एकंदरीत जर आपण पाहिला 39-39. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल या षटकाचा. अजिंक्य धुमाळ ऑन द बॉलिंग मार्क. योगीच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय, पण आता पाहूया अंत कशा पद्धतीने करतील. आता या वेळेला अंत चांगला झालाय आणि जाता जाता षटकाराचा एक मोठा स्ट्रोक खेळला योगीने आणि अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ आता झालाय पूर्ण. 5 षटकांअखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर 45 आणि सेकंड इनिंगचा जेव्हा होईल खेळ सुरू धावसंख्या तुम्हाला करायची आहे 46. 46 इज द टार्गेट. आणि आपण सेकंड इनिंगमध्ये पाहणार आहोत बंदर पखाडीकरांना बॅटिंग खरेदी आता मैदानाच्या आत. कॉम्बॉक्समध्ये देखील आता होईल बदल आणि पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहात व्हॉइस ऑफ इंडिया आणि एक लेजंड कॉमेंटेटर हरीश पांड्या सरांचा. सभी का हार्दिक स्वागत है राजन ब्रदर्स द्वारा आयोजित राजन मेमोरियल ट्रॉफी सीज़न 6 में. हमारे टाइटल स्पॉन्सर है नगर सेविका श्वेता कोरगावकर जी. ये टूर्नामेंट लाइव आ रहा है tenniscricket.in पर. और विशेष आभार गावदेवी ग्रामस्थ मंडल का. विशेष आभार सुभाष कोलपटे सर, अमित बाबा ठवाड़, प्रीतम सोनवणे, नरेश चावला पापे जी. आज हमारे लिए खुशी की बात यह है कि श्री साईनाथ मित्र मंडल शिंपोली गांव द्वारा आयोजित साईं बाबा भंडारा में हज़ारों की संख्या में लोग शामिल हो रहे हैं. जरूर प्रसाद लीजिए और घर जाइए. हमारी ओर से विशेष आभार अमित शाह जिन्होंने बेस्ट फील्डर और बेस्ट बॉलर के लिए कूलर स्पॉन्सर किया है. बैटर के लिए साइकिल के स्पॉन्सर है IXS. विशेष आभार मेहुल भाई नानावटी, विकल्प विजन, चेतन राव, हरिदास डेकोरेटर्स, राजेश राव, स्वस्ति श्री त्रिवेणी फाउंडेशन जो मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक के स्पॉन्सर है, राजकुमार जाजू, चेयरमैन अभिषेक जाजू, पिंटू गुप्ता. स्पेशल थैंक्स मार्शल डिट्टो. पीने के पानी के स्पॉन्सर है हितेश दिलीप पाटिल. मैन ऑफ द मैच के लिए कैप स्पॉन्सर किए AR स्पोर्ट्स, टी शर्ट बिलीव, राहुल यादव, DJ लता साउंड एंड इवेंट. नीलेश जी पवार, मैं आपको एक चीज़ बोलना चाहता हूँ. ग्राउंड हो तो गावदेवी शिंपोली का और साउंड हो तो लता साउंड का. हाँ, और भाई इसका कुछ एक्स्ट्रा नहीं लगेगा, जो है उसमें ही इंक्लूडेड है. आइए अब बंदर पखाड़ी कांदिवली का एक ऐसा गांव, क्रिकेटरों का गांव. तो सौरभ सिंह और रोहित नार्वेकर. सौरभ सिंह, चतुर जिनके नाम पर 6 बॉल 6 सिक्स के कई बार रिकॉर्ड है और लेफ्टी बैटर है, जबकि राइटी बैटर है सौरभ सिंह चीचा. पहला ओवर करेंगे देवराज. 46 रन बनाने हैं. 30 बॉल में 46 रन. बहुत आसान काम है, लेकिन कभी कभी आसान काम भी बिगड़ जाते हैं.
इस मैच की विजेता टीम अगले राउंड में सम्राट से खेलेगी और फिर उस मैच की विजेता टीम आज के आखिरी मुकाबले में खेलेगी ल्यूसी मड से। बहुत खूबसूरत गांव देवी ग्रामस्थ मंडल का मैदान शिम्पोली में। शिम्पोली में जब आप अंदर एंट्री मारते हैं, हरिदास नगर एक तरफ कस्तूर पार्क एक तरफ, यहाँ पर आगे जाएंगे तो शिम्पोली टेलीफोन एक्सचेंज और अंसल टाउनशिप, पीछे की तरफ चिकूवाड़ी। अगर आपका इस इलाके में घर है तो समझो आप 1.5-2 खोखे के माल में रहते हैं। पहली बॉल पर 6 रन, बड़ी सहजता के साथ। ये तो मेरे बाएं हाथ का काम है, चतुर, गेंद को भेजा दूर। छह रन से शुरुआत, 40 और चाहिए। यहां पर मिस टाइम हुआ है, कैच आउट का मौका और चतुर को लौटना होगा। 6 रन 1 विकेट पर चतुर कैच आउट हो गए। विवेक भंडारी, अतुल ने खेल लिया, आ चुके हैं भंडारी। साई माउली टीम, इसके पास प्लेयर बहुत अच्छे हैं लेकिन आज स्कोर नहीं हो पाया। लेकिन लो स्कोर वाले मैच को बनाया जा सकता है। तारीफ करना चाहूंगा आज बंदर पाखड़ी टीम के बॉलर्स की। हिटिंग द डेक वाली बॉलिंग रही, छाती की ऊंचाई तक बॉल के एक्स्ट्रा बाउंस ने परेशान किया। स्लिप में कैच आए, गली में कैच आए। डेड बॉल। सादिक राजापुरकर बतौर प्लेयर उन्होंने सुप्रीमो ट्रॉफी जीती और रतन बुआ ट्रॉफी जीती, और बतौर अंपायर उन्होंने ये दोनों टूर्नामेंट में काम भी किया। एक बहुत यूनिक रिकॉर्ड है। बल्ले का मोटा सिरा, तुम्हारी दवा तुम्ही को पिलाएंगे और तुमको डगआउट में वापस भेजेंगे। बढ़िया कैच। विशु ने कैच किया। आइए चाय वाले भाई साहब। नया बैटर आशीष कनौजिया, वसीम कन्नड़ के तालीम में तैयार हुआ खिलाड़ी। छह पे 2। आशीष कनौजिया ऑलराउंडर है। गोस अंडर बॉल, बढ़िया तरीके से प्रशांत कोरगांवकर ने विकेटों के पीछे रोका। बॉलर है देवराज।
22 यार्ड के पिच के ऊपर जिसका है राज, वो है देवराज। एकमात्र सिक्सर, लेकिन उसके बाद विकेट ही विकेट। अब यहां पर एक और 6 हो सकता है। यस इट इज। आशीष कनौजिया ने स्लॉक स्वीप किया स्क्वायर लेग के ऊपर से। शाश्वत सचदेवा ने ऐसा म्यूजिक दिया है भाई, बेस्ट म्यूजिक ऑफ द ईयर तो ले ही जाएगा। और हमारे डीजे लता साउंड, धुरंधर डीजे है हमारे। बहुत बढ़िया शॉट ऑफ द इवनिंग ऑन दी अप। क्या नजाकत और नफासत दिखाई। गया रन लुट ले गया, आजा रे आजा। डीजे लता साउंड एन इवेंट। नए बैटर अब सौरभ सिंह चीचा स्ट्राइक पर आते हुए नए ओवर की शुरुआत। ओवर नंबर 2 की शुरुआत होगी शिम्बोली एंड से। बॉलर है रोहित। एक ओवर में 18 रन बने हैं और 28 की जरूरत है। बहुत उम्दा ऑन ड्राइव, बिल्कुल गेंद को पढ़ा और फिर आसानी के साथ ऑन ड्राइव में तब्दील किया। ग्राउंड स्ट्रोक काफ़ी समय बाद देखने मिला। स्कोर हो गया 19, 27 की ज़रूरत। दूसरा ओवर रोहित के सामने आशीष कनौजिया। खेला इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, सिंगल। और कमेंट्री बॉक्स में चाय का आगमन हो चुका है। अब ये तगड़ा शॉट चीचा का। बहुत बढ़िया टाइमिंग थी। ऑन ड्राइव पर सिंगल। 27। (27 for 1). कल दोस्तों 8 टीमें ऑल इंडिया की अपना मुकद्दर आजमाएंगी और कल शाम पता चलेगा विनर। 2 लाख रुपए और चषक, ये पहला इनाम है। 1 लाख रुपए और चषक दूसरा इनाम है। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक है जो पहली बार दी जा रही है। श्री स्वस्ति श्री त्रिवेणी फाउंडेशन, राजकुमार जाजू, चेयरमैन अभिषेक जाजू और पिंडू गुप्ता द्वारा। विशेष आभार मार्शल भाई डिट्टो। पुल कर दिया, बढ़िया स्ट्रोक और 6।
मंदार गरुड़े हमारे साथ हैं, लेजेंडरी प्लेयर फ्रॉम बोरिवली। तो नए ओवर की शुरुआत होगी। अजय, 6 रन बड़ी आसानी के साथ कनौजिया ने वहां अब 6 रन चाहिए। क्या बैटिंग कर रहा है आशीष कनौजिया, शिम्पोली टेलीफोन एक्सचेंज की कसम, मजा आ गया। और यहां पर 4 रन, 2 रन और चाहिए। बंदर पकड़ी का मुकाबला होगा। हार्ड लक साई माउली। तो आउट हो गए वहां पर चिचा। एक पल के लगा चीचा ने जिता दिया, लेकिन चीचा आया वापस। तो यहां पर मेरे ख्याल से काम हो गया है। आशीष कनौजिया जीत दिलाकर वापस आते हुए, और प्लेयर ऑफ द मैच है शुभम सांगले, जिन्होंने 4 विकेट लिए और पहले ही ओवर में 3 विकेट लेकर कमर तोड़कर रख दी थी बैटिंग टीम की। शुभम सांगले इज प्लेयर ऑफ द मैच। और थैंक यू लता साउंड। आइए, AR स्पोर्ट्स का कैप, बिलीव का टी शर्ट जो राहुल यादव जी ने स्पॉन्सर किया है, और एक ट्रॉफी। गुड जॉब शुभम सांगले। एक ओवर में उन्होंने पहले ओवर में 3 विकेट ले लिए और ओवरऑल 4 विकेट लिए। बहुत जबरदस्त। आइए, मंदार गरुड़े के हाथों बिलीव। 2 बहुत बड़े क्रिकेटर ने तुमको सम्मानित किया है शुभम। दोनों के घर में मतलब 100 ट्रॉफी रहेगी, ऐसे प्लेयर्स। कॉन्ग्रेचुलेशंस। शुभम, थैंक यू। हाँ, आना नजा। आइए, टॉस के लिए सम्राट एंड बंदर पाखाड़ी, सम्राट वर्सेस बंदर पाखाड़ी। आइए मंदार गरुडे जी, सम्राटचे कॅप्टन या। सम्राट आणि बंदर पाखाडी या पुढील सामना उपउपांत्य फेरीचा। ये भी 5 ओवर का मैच है।
मॅच मंदार किंग काय फिल्डिंग करे. सम्राटची फिल्डिंग आहे, बंदर बाकाडीची बॅटिंग आहे. 5 षटकांचा सामना लगेच सुरू करूया. धन्यवाद.